हॅलो मैत्रिणीनो, मी अमृता आणि क्रोशे कट्टामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कालच्या या आपण भागात हे हाफ डबल क्रोशे म्हणजे अर्धा खांब कसा करायचा ते शिकलो आहोत. आज आपण डबल क्रोशे म्हणजे खांब, डबल खांब कसा करायचा ते शिकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, हे आपण चेन करून घेऊ. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. आता आपण या 2 चेन स्किप करणार आहोत. तिसऱ्या चेनमध्ये असं हे हुक फिरवून घ्यायचं आहे. 2 चेन स्किप करायचे आहेत. तिसऱ्या चेनमध्ये हे हुक इन्सर्ट करायचं आहे. परत असं टर्न करायचं आहे. आता हे आले 3 लूप अर्ध्या खांबासारखे. हे बघा, परत एकदा टर्न करून घ्यायचं आहे आणि हे दोन्हीतून बाहेर काढायचं आहे. बघा, 2 मधून 2 लूप तयार झाले आपले. परत या दोन्हीतून हा झाला आपला डबल क्रोशे म्हणजे खांब. परत असं फिरवून घेऊया. परत नेक्स्ट चेनमध्ये इन्सर्ट करायचे आहे हुक आणि परत असं टर्न करून हे आपले आले 3. असं पूर्ण खेचून घ्यायचं आहे आणि 2 लूपमधून हे असं हुक बाहेर काढायचं आहे. परत ह्या 2 लूपमधून हे हुक बाहेर काढायचं आहे. हा झाला आपला खांब. समजला? हे बघा, परत दाखवते. टर्न ओव्हर करायचं आहे. तिसऱ्यामध्ये हुक इन्सर्ट करायचा आहे चेनमध्ये. हे बघा, परत असं हुक फिरवायचा आहे यातून. परत हुक फिरवायचा आहे या दोन्हीतून. झालं. हे बघा, समजलं? हे बघा, आता हा मी राऊंड कंप्लीट करून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आपण राऊंडच्या शेवटी आलेलो आहोत. ह्या पहिल्या साखळीमध्ये चेनमध्ये असं हुक इन्सर्ट करायचं आहे. इकडून दोरा खेचून परत बघा, परत यातून असं बाहेर काढायचं आहे. ही झाली आपली स्लिप स्टिच. अशी एक साखळी करायची अशी आणि कात्रीने कट करायचं. तर असा बनलाय आपला डबल क्रोशेचा. हे बघा, डबल क्रोशेचं कसं बनलंय. विणकाम सुटसुटीत. हा डबल खांब, हा अर्धा खांब हाफ डीसी, हे मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशे आणि ही आपली साखळी. हे 4 पॅटर्न आपण शिकलेलो आहोत. तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल म्हणजे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर माझे मागचे व्हिडिओ जाऊन भेट देऊन या. चॅनेलवर नवीन असाल
तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तुमच्या नातेवाईकांना शेअर नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग.